विठ्ठल 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 नाम अमृता पुढे कैसे अमृत वा पुढे ऐसा नामाचा परिवार गोडी जाणे गिरिजावर नामे जोडे ब्रह्मज्ञान भक्ती मुक्ती नामे जान ऐसा नामाचा परिवार गोडी जाणे गिरिजावर एका जनार्दनी सार ब्रह्मज्ञानाचे ते घर पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो
चरण संताची या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेनो बोलतो वचने अति भाविका वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कठोरे काळी आपण असावे जवळी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ आत्मारूपा गणेशू केली समरण ते सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरुची ते नमस्कारोनी आता बोलू नका ओम नमो ज्ञानेश्वरा नाम अमृता पुढी कैसे हे अमृत वा पुढे ऐसा नामाचा परिवार गोडी जाणे गिरिजावर आजचा हा सप्ताह सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आणि जसं साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व गावकरीच्या आशीर्वादाने गावकरीच्या कष्टातून आलेला हा पैसा एक पैसा जोडून सन्या सर्व गावकरी मंडळी हनुमंतरायाचं मंदिर असं बांधलेलं आहे आणि प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. प्राणप्रतिष्ठा केल्याच्या नंतर कळसा ध्वजारोहण आणि हनुमंतरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असं सगळ्याच्या कामाच्या पैशामधून आलेला नवे एक रुपया जमा करून सन्या सगळं मंदिराला लावलेला हा सप्ताह उभारणी केलेली आहे गावकऱ्याने. तसंच ह्या अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा भागवत कथेचे आपले
हरिभक्त पारायण, नवे नवे भागवतकार एकच भागवत कथा नाही त्याची तर शिवकथा पण करतात, अजून रामकथा करतात, दुसरी गोष्ट अजून देवी भागवत सुद्धा करतात. असे हे सगळ्या भारत आपल्या महाराष्ट्रात फिरतात आणि नवे नवे कर्नाटक, तेलंगणा, पुणे, मुंबईपर्यंत त्याचे कार्यक्रम असतात. असे भागवत वक्ते हरिभक्त पारायण आमचे गुरुबंधू असणारे सुभाषजी महाराज, त्यांना नम्र होऊन सन्या प्रणिपात करतो. तसेच गावकरी मंडळी, तसेच सेवालाल महाराज लीला ग्रंथ, भुजंग महाराज आमचे कविकार बंजारा भजनाचे, तसेच गोविंद महाराज ढेगजकर, अजून साहेबराव महाराज, शेषराव महाराज, सगळे महाराज मंडळी, नवे नवे हे गुणीजन लोक असणारे, मर्दंगाचार्य मर्दंग शिरोमणी असणारे ज्ञानेश्वर महाराज, त्याची संस्था आहे गोंडाळ्याला, हे लहान लहान मुलं असणारे सगळे त्याच्या शिक्षणाखाली शिकत आहेत. आणि त्याचे वडिलाचा सुद्धा कीर्तन आहे, तो कीर्तन सुद्धा करतात आणि त्या मुलाची सुद्धा त्याला मुलाला सुद्धा शिकवतात. तसेच आमचे हक्के महाराज, डॉक्टर हक्के, काय त्याचं नाव आहे बाबा, जसं काय सुंदर चाल म्हटली त्याने पुढे चाल म्हटलेली. तसेच आमचे दिलीप महाराज, मोतीराम महाराज, सखाराम महाराज, श्यामराव महाराज, नाहीतर आमचे केशव महाराज, दिसायला मूर्ती लहान पण कीर्ती महान. तसेच आमचे प्रल्हाद महाराज, त्याला बी अभिनंदन करतो. नवे नवे आमचे दिलीप महाराज जाधव, दिलीप महाराज जाधव आमच्या बंजारा समाजमधून सन्या वैष्णवी ही भजन करणारे फार चाल सुंदर म्हणतात. ते बी त्यांना बी देवाव तेवढे धन्यवाद. या छोट्या छोट्या मुलांना देवाव तेवढी धन्यवाद आहे. नवे नवे वामन महाराज, पवन महाराज, वा पवन महाराज आपले वाऱ्यासारखे उडणारे असं झणझणीत, त्यांना बी देवाव तेवढी धन्यवाद. नवे नवे भागोराव महाराज, अजून हे साऊंड सिस्टीमवाले असतील नवे नवे, तर हे विठ्ठलराव शिंदे साऊंड सिस्टीमवाले नवे नवे, शूटिंगवाले दादा, त्याला बी देवाव तेवढे धन्यवाद. आता गावकरी मंडळींना कितीतरी माझ्याकडून धन्यवाद जरी दिलं तरी कमीच आहे. काय आम्हाला फोन करून सन्या सांगणारे आमचे विश्वनाथजी महाराज, काय विश्वनाथ काशी विश्वनाथ महाराज, असे आम्हाला फोन करून त्यानं जे आमंत्रण दिलेलं आहे सगळं गावकऱ्याच्या वतीनं, बरं काय त्यानं एकट्याचाच नाही तो खेळ, सगळं गावकऱ्याच्या वतीनं त्यानं फोन करून सनी आम्हाला सांगलं, त्यालाही देवाव तेवढे धन्यवाद. नवे नवे आमचे संजू महाराज असतील, नवे नवे आमचे हे सुद्धा महाराज असतील, सगळ्याला बी अभिवंदन करतो. नवे नवे आमचे बंजारा भजनाचे लिंबाळ्याचे भगवान महाराज, शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, इकडं आमचे पाचुंद्याचे महाराज, दिंडी चालक बळीराम महाराज, गोविंद महाराज, सगळ्यांना देवाव तेवढी धन्यवाद. नवे नवे माता मावल्याला साष्टांग प्रणिपात करतो. अजून राहिले आमचे आजचे यजमान अन्नदाते धनंजी नाईक व खुबा नाईक यांना बी धन्यवाद देतो. आजचे अन्नदाते ते फार सुंदर काय त्याईनं आज भोजन दिलेलं आहे. त्यांना बी भगवान परमात्म्याकून शुभेच्छा भेटो. त्याला सगळ्या काही अन्नदानामध्ये सगळ्या संसारामध्ये भरपाई भगवंत हनुमंत राया देवोत, अशी सगळ्याच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्यालाच अभिवादन करतो. नवे एखादी माझ्याकून कोणी जरी राहिलं असेल नाव घ्यायचं तर राग मानू नका. मी एका जागी कार्यक्रमाला गेलो, नवे नवे तांड्यातील नायक कारभारी, वा
महत्वाची गोष्ट राहिली, नायक कारभारी जे असतील, पुढारी, सरपंच, उपसरपंच, सगळ्यांना सुद्धा अभिवादन करतो मी. एका जागी कार्यक्रमाला गेलो महाराज, तर एका कारभाऱ्याचं नाव विसरलं आणि आमचं पाकिट कारभाऱ्याकर. आमची जयशी आराम व्हायची पाळी आली, तशी होऊ नये. सगळ्याला अभिवंदन करतो आणि कार्यक्रमाकडे वळतो. एवढं बोलून सन्या कार्यक्रमाकडे वळण्याचे प्रयत्न करतो. विठ्ठला हरे विठ्ठला विठ्ठला नाम अमृता पुढे ना अमृत कैसे हे बापुडे, ऐसा नामाचा परिवार घोडी जाणे गिरिजावर. अभंग 4 चरणाचा आहे, नातरायाचा आहे. नातराया या अभंगाद्वारे नामाचं महत्त्व पटवून सन्या देतात. नातराया ब्रह्मशांती एकनाथ महाराज म्हणतात. पैठणीवाची असणारे एकनाथ महाराजांचा अधिकार केवढा आहे, कसा आहे, ते मी 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. तर जे जगाचा विश्वचालक पालक मालक असणारे गोपालकृष्ण परमात्मा असणारे यांना नाथ महाराजाच्या घरी जाऊन सन्या 36 वर्षे भक्ती पाहून सन्या, नाथरायाची भक्ती पाहून सन्या त्याच्या घरी जाऊन सन्या बराबर काम केलं. कोण? भगवान परमात्म्याने. असे नाथराया ज्याच्याकडे देव वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आपल्या सदनामध्ये एक माणूस सुद्धा सपादत नाही, एक माणूस सुद्धा येत नाही. आपल्या दार बंद राहतात साधू संत आले तर असं सदन पाहून सन्या गोपालकृष्ण परमात्मा 36 वर्षे जाऊन सन्या त्याच्या घरी पाणी भरलं. असे एकनाथ महाराज घरी चांगल्या प्रकारे राहणारे गिरिजा माता आणि ते नवे ज्याच्याकडे ब्रह्मशांती एकनाथ महाराज म्हणतो त्यांना 108 वेळस त्याच्या अंगावर अंगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. अंगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. येवन अंगावरी थुकला प्रसाद देऊनी तो मुक्त केला. असा नातराया असणारे अंगावरी ज्याच्या जरी थुकलं तरी बी तो राग येत नाही ना. आपल्याला एक गोष्ट सुद्धा उणी होत नाही कोणाची. एक गोष्ट ज्याच्या अंगावर 108 वेळा थुकून सन्या त्याचा प्रसाद देऊन सन्या मुक्त करणारे एकनाथराया नवे त्याच्या पुढे जर सांगायचं असलं तर काशीमधून सन्या पाणी नेऊन सन्या कावडीने त्या घरी चक्रपाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावनी पाहून सन्या निळा वंदी त्याचे पाय.
असे अनन्य भक्त असणारे नाथराया त्यानं कावडीनं पाणी वाहूनसण्या नवे नवे त्या रामेश्वरला नेऊ लागले. रस्त्यावर एक गाढवा असणारा कासावीस होऊ लागले. त्या गाढवाला पाणी पाजणारे, सगळ्यामध्ये देव पाहणारे, प्रत्येक शरीरामध्ये देव पाहणारे असे नाथराया गाढवाला पाणी पाजलं. दुसरी गोष्ट त्याच्या थोडसं अलीकडे येऊन सांगायचं नाथरायाचं केवढे आहे तर निर्जीव असं पाचानाची मूर्ती असणारी नंदीची, त्या नंदीला सुद्धा नाथरायानं कडब्याची पेंडी चारली. महाराज कडब्याची पेंडी असे ठीक सॉरी तुकाराम महाराजांनी चारले. ठीक आहे. तर असे एवढे संत महान संत वंशन्या गेले. अशा संताचा तो अभंग असणारा वर्णन करतात नाथराया. नामाचा महत्व पटवून सन्या देतात. काय पटवून देतात की बाबा नाम अमृता पुढे कैसे अमृत बा पुढे. मग नाम आहे बाबा, नाम घेण्याकरिता काय लागते काय लागत नाही, आणि नामाचं महत्व एवढं कशामुळं दिलं. नाथराया 2-3 गोष्टी या अभंगाद्वारे सांगतात की नाम घेतल्यानं काय होते बाबा. असं नाथराया वर्णन करतात की बाबा नाम घेण्याकरिता काय लागते काय. नाम घेता न लगे मोल, दवडी न लगे कवडी न लगे, कवडी न लगे, दमडी न लगे कवडी न लगे, न लगे दवडी कमडी रे, न लागे दमडी कवडी, बोलो राम राम बोलो श्याम श्याम श्याम, 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 बोलो श्याम श्याम. नाम घेण्यासाठी दमडी लागत नाही किंवा कवडी सुद्धा लागत नाही. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. असा नामाचा महत्व फार काही मोठा आहे. नाम घ्यायला कोणत्याच गोष्टीला बंधन नाही. नाम घेण्याकरिता कुणालाही बंधन नाही. नाम घेण्याकरिता पैसे लागत नाही. नाम फुकाचे 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 नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे. देवा पंढरीरायाचे. पंढरी परमात्म्याचं नाम घेण्याकरिता काहीच लागत नाही. एक पैसा सुद्धा लागत नाही. कोणत्याच गोष्टीचे कष्ट सुद्धा लागत नाही. नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोजी अक्षराचे काम, उच्चारावे राम राम. काही लागते का हो नाम घ्यायला? काहीच लागत नाही असं नाथराया सांगतात. नाम घेण्याकरिता काहीच लागत नाही. तुकोबारायाचा अभंग तो तुकोबाराया सुद्धा सांगतात की
काहीच नाम घेण्याकरिता लागत नाही. तर मग नाम घेण्याला आपण आळस का करायचा? आळस करू नये. नाम घेतल्यानं आपण सुरुवातीला परमात्मा असणारे जगत अखलगोड ब्रह्मांड नायक ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली त्यावेळेस एकट्याला करमत नाही. म्हणून सन्या सगळे आडवे प्राणी निर्माण केल्याच्या नंतर करमत नाही. म्हणून सन्या हे मनुष्याची अशी एक सुंदर मानव जन्म माणसाला दिलेला आहे. आणि माणसाचा जन्म सुद्धा भगवंतानं केलेला आहे. कशा करता केलेला आहे? देवे दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. तया झाला फाटा बाधे घेता, तया झाला फाटा बाधे घेता, तया झाला फाटा बांधे घ्यायचा, तया झाला फाटा बांधे घ्यायचा. देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, भजना गोमाता, भजना. टाळ्या वाजवा एकदा, टाळ्या टाळ्या आमच्या केशव महाराजासाठी. वा 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 वा. मी पहिल्यांदाच सांगून गेलो की मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. देह दिला, चांगलं देह दिलं पण फाटा बाधिकेचा आलेला आहे. मध्ये बाधा पडली या माणसाला. म्हणून सन्या भगवंताकडं हे माणूस वळल्या जात नाही. हे जीव असणारं मायामध्ये भुललेला आहे. म्हणून तो भगवंताकडं जात नाही, जाण्याचे प्रयत्न करीत नाही. कळत नाही या माणसाला. पण माणूस कसा आहे? फार काय ज्ञानी आहे, फार हुशार आहे. मनुष्य दयाचे ने ज्ञाने, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे, कृपावलोकने दिदला. हे मनुष्य देह असा आहे, देवापर्यंत जाऊ शकतो माणूस. पण आपण संसारामध्ये माणूस हे संसारामध्ये फार अडकळल्या गेलेला आहे. रात्रंदिवस काम लागलेले काम काय, दिवसही कळत नाही आणि रात्रही कळत. रात्र न कळे दिवस न कळे, अंग खेळ दैवत, अंग खेळ दैवत, अंग खेळ दैवत. कळे दिवस कळे, अंगी खेळे दैवाता, अंगी खेळे दैवाता, अंगी खेळे दैवाता. दिन राजाने हात धंदा, दिन राजाने हात धंदा, दिन राजाने हात धंदा, हे दुनिया राजाने हात धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, दिन राजाने हात धंदा, दिन राजाने हात धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, दिन राजाने हात धंदा, दिन राजाने पांडुरंग धाने पांडुरंग माने, पांडुरंग धाने पांडुरंग माने.
हाची धंदा गोविंदाचे पवाडे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने. असं ज्याच्या मनामध्ये भगवंता बदल हेत आलेला आहे तोच या जगामध्ये संत आहे. संत कशानं ओळखू येतात तर नाम घेतल्याशिवाय संत हे ओळखू येत नाहीत. जे संत असतात त्याची संत 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 तेचे संत तेचे संत तेचे संत तेचे संत पक्वाद्यासाठी टाळ्या वाजवा एकदा पक्वाद्यासाठी. हेची संत हेची संत त्याची संत त्याची संत ज्याचा हेत विठ्ठले. असे संत असणारे कशानं होता तर नाम घेतल्याच्या नंतरच होतात. येरी होऊ शकत नाही. नवे नवे नात्राया झाले तुकोबारा झाले नाव घेतलं त्यावेळेसच त्याची कीर्तिमान झाली. नवे आपल्या समाजातून सेवादास महाराज जगाची सेवा केली, गौधनाची सेवा केली म्हणून सेवा लाल झाले जगामध्ये. तसेच रामराव बापूसुद्धा माता जगदंबाची भक्ती करून सगळ्या जगामध्ये नाव झालं. तसेच विश्वरसिंग महाराज सुद्धा भगवंताचं चिंतन केलं म्हणून सन्याज नाव घेतल्याशिवाय माणूस मोठं होत नाही. काय माणसाला मोठं होण्याकरता 2-3 गोष्टी लागतात. ज्याला संत व्हायचं असेल ज्यांना साधू व्हायचं असेल त्यानं भगवंताचं नाव घ्यावं तर मोठं होतंय. ज्यांना सरपंच व्हायचं असेल, नवे नवे आमदार व्हायचं असेल, खासदार व्हायचं असेल, हे माणूस मोठं कशानं होते तर हे मतदान घेऊन सन्या मोठं होऊ शकत असतो. काय असं हे मोठं होण्याचे जे कार्य आहेत ज्याची त्याची स्टेप आहे. तर हे संतपद असं आहे जेणेकरून कवाच सुटणार नाही. वेळोवेळी किती वर्षे तुकोबारायला आज किती वर्षे होऊन गेले, ज्ञानोबारायला किती वर्षे होऊन गेले, नवे नवे नात्रायाला किती वर्ष होऊन गेले तरी संतपद त्याचं आहे. पण हे बाकीचे जे पद आहेत सरपंच पद किंवा आमदार पद खासदार पद
माफ करा महाराज, एक दिवस हे माझी होणार आहेत काय, नाहीतर आमचे सरपंच साहेब म्हणतील तुम्ही आमच्यावर जाऊन सन्या टेकवलं. हे माझी होणार आहेत, पण हे संतपद जे आहे, नाव जे आहे, हे माझी होणार नाही. म्हणून सन्या या नावाला फार महत्त्व दिलेलं आहे. पण या संसारामध्ये रात्रंदिवस आपण कबाड कष्ट करू लागलेलो आहेत. हे रात्र कळत नाही, दिवस कळत नाही. संसार हे दुःखमुळं आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, 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 सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा या संसारामध्ये दुःख आहे, दुःखाचा बांधवडी आहे. या दुःखानं बांधलेल्या गेलो आहोत आपण. म्हणून सन्या संसार फार दुःखाचा आहे. या संसाराकडून सन्या परमार्थाकडे वळलं पाहिजे. संसार दुःख मूळ चौकडे विंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध चोर लोभ, लोभ शुनी पाठी लागली ओढाळ, कवना मी शरण जाव दृष्टी देईल निर्मळ. काम क्रोध चोर लोभ पाठी लागले ओढाळ. हे काम आणि क्रोध हे फार काय दुस्तर डाकू आहेत. डाकू फार मोठे चोर आहे ते. तर आपण म्हणून गेलो काम क्रोध चोर लोभ सुनी काय पाठी लागले ओढाळ. काम मग आता हे हाके बुवा बाप करून सांगतो बरं का, काम कुठं आहे, काम कुठं राहतो. आपण दररोज म्हणायला लागलो बाबा काकड्यामध्ये काम क्रोध चोर लोभ, मग काम आहे तरी कुठं आहे, या कामाची जागा कुठं आहे, तो राहतो कुठं, त्याचं लग्न झालं असेल, त्याची पत्नी असेल, हे आहे कुठं काम. तर हे काम असणारं डोळ्यामध्ये आहे. डोळ्यामध्ये काय या पाहिल्याशिवाय माणसाला काम उपजत नाही. हे काम डोळ्यामध्ये आहे. तर म्हणले महाराज काम डोळ्यामध्ये आहे, मग त्याची पत्नीचं नाव काय आहे, पत्नीचं कामाच्या पत्नीचं नाव काय आहे, तर पत्नीचं नाव रत्ती आहे. रत्ती कामाच्या पत्नीचं नाव रत्ती आहे. म्हणले काम झालं, त्याची पत्नी झाली, मग क्रोध कुठं आहे बाबा, काय क्रोध या शरीरामध्ये आहे ना बाबा. हे चराचर आघवे परकर्ती आत साठवे, शिनली जेते विसावा परमगती मिची. ज्ञानोबा सांगतात हे चराचर आघवे परकर्ती आत साठवे, शिनली जेते विसावा मिची परमगती मिची. तर जे चराचर आहे ते प्रकृतीमध्ये आहे म्हणतात ज्ञानोबा सांगतात. मग क्रोध कुठं आहे बाबा, क्रोधाची जागा कुठं आहे, क्रोध हा तोंडामध्ये आहे. तोंडामध्ये काय या तोंडानं जर म्हणलं बाबा ए हक्क्या असं जोरान जर म्हणलो तर हा क्रोध निर्माण झाला महाराज. या तोंडामध्ये आहे क्रोध. आणि याची पत्नी कशी आहे म्हणले, पत्नी पत्नीचं नाव काय आहे, तर पत्नीचं नाव आहे दया. मग याच तोंडाने जर सांगितलं वा वा काय आमचे डॉक्टर हक्केजी महाराज हुडीकर
काय बाबा सुंदर चाल म्हणतात आणि काय एकदम सुंदर सुंदर गायन करणारे असे हाके महाराज आहेत. ही दया आहे महाराज. हे क्रोधाची पत्नी आहे ही असं हे आध्यात्मिक विषय आहे. तिकडं नाही जायचं आपल्याला. आध्यात्मिक आमचे समाजाचे बरेच भजनी मंडळी बसलेले त्याला सगळं काय माहीत आहे. आमचे नवे संजू महाराज सगळं महाराष्ट्रभर आंध्र कर्नाटक मध्य प्रदेश सगळं बोलून बोलून सगळं काही त्याला कण कण माहीत आहे त्याच्यातलं या आध्यात्मिक मधलं. तसं हे आपल्याला सांगायचा मुद्दा एक आहे की बाबा नाम अमृता पुढे नाम मुद्द्यावर यायचं आपल्याला की बाबा नाम अमृता पुढे. एक वेळेस काय झालं, अभिमन्यू राजा अर्जुनाचा मुलगा असणारा अभिमन्यूचा मुलगा असणारा परीक्षितीला काही कारणानं सर्पदंश झाला. आमचे महाराज आता उद्या सगळी कथा काय श्रीमद भागवताची सांगणारच आहेत, पण आम्हाला मुद्दा सांगायचा आहे की राजा परीक्षितीनं शाप मिळाला शृंगी ऋषीकडून. शृंगी ऋषीकडून शाप मिळाल्याच्या नंतर 7 दिवसांमध्ये तुझा मृत्यू आहे. तर मृत्यूला टाळण्याकरिता एक दिवस मृत्यू आढळला आहे, पण त्याच्यातून उद्धार होण्याकरिता काय करावं सगळे चौकडे फिरले. चौकड फिरून सन्या नारद महर्षीची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर बरेच काही उपाय केले. त्यावेळेस मग शेवटला निमिषारण्यामध्ये सुख सोनकाधिकांना कथा सांगू लागली. त्यावेळेस तिथे ऋषी नारद महर्षी जाऊन सांगितलं की बाबा राजा परीक्षितींना शाप मिळाला, याच्यातून मुक्त होण्याकरिता काय उपाय. त्यावेळेस नारद महर्षीने सांगितलं की व्यास महर्षी आहे त्याचा मुलगा असणारा शुकाचार्य त्याच्याकडून म्हणजे कथा श्रवण करून घ्या तुम्ही, तर तुमचा 7 दिवसाचा सप्ताह लावा. या सप्त्याचा मुद्दा आहे हो काय. हे आपण जे 7 दिवस सप्ताह लावलेला आहे याचा मुद्दा आहे की राजा परीक्षितीला सर्पदंश झाला. नंतर शुकाचार्यानं 7 दिवसाकरता कथा नेमणूक केली. कथा नेमणूक केल्याच्या नंतर मग कथा किती चांगली आहे, फार गोड आहे. देव भक्त आणि नाम कथा त्रिवेणी संगम तेथेचे उत्तम चरण राजा वंदता. तेथेचे उत्तम चरण राजा वंदता. देव भक्त आणि नाम अशी कथा ही फार महत्त्वाची आहे. म्हणून इंद्रदेवानं सुद्धा मागणी केली महाराज कशाची. ही कथा म्हणले तुम्ही आम्हाला द्या. त्यावेळेस शुकाचार्यानं मना केली. ते म्हणले कथा अशी फुकट देऊ नका. मग काय देता म्हणले आम्हाला तुम्ही आमच्या कथेच्या बदलामध्ये. तर इंद्रदेवानं सांगितलं स्वर्गामध्ये काय आहे, तर अमृत आहे. अमृत ते अमृत म्हणले आम्ही तुम्हाला देतो आणि तुमची कथा आम्हाला द्या. त्यावेळेस महाराज शुकाचार्याने मला सांगितलं
की मी ही कथा त्याच्यापेक्षा अमृतापेक्षा भारी आहे. किती भारी आहे. नामा अमृत गोडी वैष्णवाला योग्या साधली वैष्णवाला धली जीवन कळा. अशी ही कथा नाम अमृतापेक्षा मोठी आहे. म्हणून ते प्रथम चरणामध्ये नाम अमृता पुढे छान 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 छान. नामा अमृता पुढे अमृता पुढे नाम अमृता पुढे कैसे हे अमृत बा पुढे. हे अमृत सुद्धा फिक्का आहे नामापुढे. म्हणून सन्या नामाला फार काही महत्त्व दिलेलं आहे. नाम फार मोठं आहे. मग एक वेळेस काय झालं. ज्ञानोबाराया निवड आपल्या भावाला विचारू लागले. दादा म्हणले काय बाबा. म्हणले हे नाम फार महत्व सांगता तुम्ही. फार मोठं आहे मोठं आहे. मग नाम आहे तरी केवढं. गगनावनी वाढ नाम आहे गगनाहून वाढ. नाम आहे गगनाहून वाढ. नाम आहे गगनाहून वाढ. ज्ञानदेव पूजे निवृत्तीची ताड. ज्ञानदेव पूजे निवृत्तीची ताड. ज्ञानदेव पूजे निवृत्तीची चाड. ज्ञानदेव पूजे निवृत्तीची चाड. गगनावनी वाढ नाम आहे. गगनावनी वाढ नाम आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. ओ गगनाहून वाढ नाम आहे. हे गगनाहून वाढ नाम आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड. गगनाऊनी वाढ नाम आहे. या गगनापेक्षा असणार हे नाम मोठं आहे. म्हणून या नावाला एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे. नाव समध्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. जगामध्ये तरुण जाण्याकरिता
जर समुद्राच्या पलीकडे जर जायचं असेल तर हे नाव आहे. नामाची सहस्रवरी नावई अवधारी सजवुनी संसारी तारू झालो. भवसिंधू तारकना भवसिंधू तारकना मन राम 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 मन राम 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 मन राम 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 मन राम 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 भवसिंधू तारकना भवसिंधू तारकना मन राम 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 मन राम 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 मन राम 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 मन राम राम भव सिंधू तारक नाम भजा राम राम राम. राम राम भजा म्हणतात. या राम राम घेतलं म्हणल्याच्या नंतर कोणत्याही गोष्टीला बाधा येणार नाही म्हणून सन्या एकदा भजन करा सगळे होऊन सन्या. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा टाळी बारक्यासाठी एकदा. हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हातानं टाळी वाजवल्याच्या नंतर मुखानं नाम घेतल्याच्या नंतर हात पवित्र होतात. मुखानं मुख पवित्र होते. याच्यासाठी भगवंताचं चिंतन करणं फार गरजेचं आहे. नावाचा महत्त्व आहे. तर एक वेळ थोडा राहिलेला आहे. एक आमच्या विश्वनाथ महाराजाचा प्रश्न आहे. मी एका यूट्यूबमध्ये पाहिलं. एक प्रश्न आहे. एक माने बालक लिया गोद तीनों में करते हैं बात कहत कबीरा सुन भाई साकी तीनों में 29 आंखें. हाके वो एक माने बालक लिया गोद तीनों में करते हैं बात कहत कबीरा सुन भाई साकी तीनों में 29 आंखें. माय लेकर आई बालक आणि एक पिता तीन आहेत. तिघामध्ये 29 डोळे आहेत. म्हणजे 29 किती 29 डोळे आहेत. एक आई आहे, एक बालक आहे आणि त्याचा पिता आहे. आता 3 माणसांनी 29 डोळे कसे? बंजारा भजनावाले सांगा बाबा कोणीतरी. महाराज लोक आमच्या बंजारा भजनामध्ये लय प्रश्न करतात. 3 माणसं आहेत, तिघामध्ये 29 डोळे आहेत. परमान देऊन सांगायला तर कबीरदास महाराज. आपण आपल्या मनात थोडी सांगायला लागलो. नाही, चला आपणच सांगणार आहोत. सांगल्याशिवाय राहणार नाही. तर पार्वती माता पर्वतावर बसलेली आहे. त्यावेळेस आमच्या महाराजाचा प्रश्न आहे तो
त्याला माफी मागून त्याचा प्रश्न सोडवणार आहे बरं काय. वा. तर पार्वती माता हिमालय पर्वतावर बसलेली आहे, कार्तिक स्वामीला मांडीवर घेतलेला आहे आणि भोले बाबा महादेवजी त्याच्या जवळ आले. तिघामध्ये बोलू लागले कुजबुज कुजबुज. त्यावेळेस सांगितले बा तीनों में करते हे बात कहत कबीरा सुनबाई साकी तीनों में वंती साकी. तर पार्वती मातेचे 2 डोळे, कार्तिक स्वामीचे किती, 2 नाही 6 शरीर आहेत त्याला, 6 काय 6 शिरा आहेत. 6 शिराचे 6 दोन्ही 12 झाले. 12 कार्तिक स्वामीचे 2 डोळे पार्वती मातेचे, किती झाले 14. आता मागं राहिले किती 29 म्हणल्यावर 15. मग महादेव स्वामीला 5 मुख आहेत. पंचमुखी महादेव, पंचमुखी महादेव. आणि एका एका मुकुटाला एका एका शिरेला 3 डोळे आहेत. 3 5 15 15 15 न 14 किती झाले महाराज 29. हे असा प्रश्न आहे. बोला विठ्ठल. एक वेळेस काय झालेलं आहे, समुद्र मंथन आणि देवाची संपत्ती असणारी समुद्रामध्ये पडली. पडल्याच्या नंतर समुद्र मंथन करण्याला सुरुवात झालेली आहे. समुद्र मंथन करण्याला सुरुवात झाली. सुरुवात केल्याच्या नंतर आता बाबा ती समुद्र मंथनाची कथा तुम्हाला सांगणारच आहे. सगळं गावकरी मंडळांना माझ्या माया माऊली असणार आहे फार. तर मला तर वाटतं मी पहिलीच वेळ आहे एवढी माझ्या आईची महिला वर्गाची संख्या बघायची. तांड्यामध्ये बरं काय, गावामध्ये भरपूर असतात, पण तांड्यामध्ये एवढी संख्या बघितलं. पहिलंच वर्ष सप्त्याचं. काय मावल्याला देवा तेवढं धन्यवाद. मला एकच करा माया हो, माफ करा, मला ते हसविण्याचं कीर्तन येत नाही. काय ते हसवणं, त्या सासाचं सुनाचं ते म्हणलं की ते नाही आमच्याकडं. आमच्याकडं माल असेल तर ओरिजिनल आमच्या साधू संतांच्या आशीर्वादाने, आमच्या परमपूजनीय सुभाषजी महाराजाच्या आशीर्वादाने आम्ही बोलतोय. तर समुद्र मंथन केलं. देवाची संपत्ती समुद्रामध्ये पडली. पडल्याच्या नंतर काय झालं बाबा, समुद्र मंथन करायचं आहे. मग समुद्रामधून संपत्ती काढायची आहे. तर मग कशी काढायची, देवाला निघत नाही. मग आपलं काम नाही जर होऊ लागलं तर कोणासोबत तरी दोस्ती करावं लागते. काय युती करावं लागते म्हणतात. युती, हां, त्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी कोणाची युती असते ना. ते बघ ते आमचे ते विश्वनाथजी महाराजाला कळालं, त्याला ते 15 डोळेवाले आहेत ना विश्वनाथ भगवान, तशी युती करावी लागते. तर मग देवाची आणि दैत्यासंग युती केली. बलिराजाकडे गेले. बलिराजाला जाऊन सन्या सांगितलं की बाबा समुद्रामध्ये आमची संपत्ती पडलेली, अर्धी तुम्हाला देतो आणि अर्धी आम्ही घेऊ, जे काही निघेल ते अर्धा अर्धा घेऊ. अशी युती केली. युती करून सन्या समुद्र मंथन करण्याला सुरुवात केली. सुरुवात केल्याच्या नंतर त्याच्यामधून सन्या हळहळ नावाचं असं विष निघालं. मग आता विष निघाल्याच्या नंतर सगळ्या जगामध्ये पसरली बातमी. कुठेही जर काही जर झालं या लिंगदरी तांड्यामध्ये किंवा शेनगावमध्ये काही जर झालं तर आमच्या महिलाकडं फार लवकर बातमी जाते. माये मावल्याकडं एकाजवळ बातमी गेली की लगेच या काठाची त्या काठाला जाते. तसं सावित्री माताला कळालं की बाबा उद्या समुद्रामधून विष निघालेलं आहे आणि ते कोणाला तरी पाजणार आहेत. मग सावित्री मातेनं सांगितलं ब्रह्मदेवाला, अहो काय झालं. म्हणले तुम्ही उद्या कोठं घराच्या बाहेर जाऊ नका. म्हणले काहून. नाही, उद्या विष निघणार आहे आणि कोणाला तरी पियाला देणार, तुमचा नंबर लागल, तुम्ही म्हातारे झाले, तुमचे केस पांढरे झालेत म्हणे, आता
तुम्हाला ते काम झेपणार नाही, तुम्ही घराच्या बाहेर निघू नका. बरं ठीक आहे, थांबले. दुसरी गोष्ट, लक्ष्मी मातानं सुद्धा सांगितलं विष्णुदेवाला की देवा म्हणले तुम्ही उद्या बाहेर जाऊ नका, विष निघणार आहे ते तुम्हाला देतील, काहीतरी प्रयत्न करून पाजून टाकतील, तुम्हाला सहन होणार नाही, तुम्ही घराच्या बाहेर निघू नका. त्यावेळेस मग पार्वती मातेला सुद्धा माहीत झालं. त्याईनं सांगितलं की स्वामी तुम्ही उद्या घराच्या बाहेर जाऊ नका आणि विष निघणारे तुम्हाला पाहिजे. त्या म्हणले उड. म्हणले काय? म्हणले मी माझ्याजवळ भूषण काय ते पहा म्हणे, वाघाचं कातडं आहे, गळ्यामध्ये शेषनाग आहे, शमशानमध्ये राहतो, गंगा माझ्या डोक्यामध्ये आहे, हातामध्ये त्रिशूळ, एवढा मोठा माणूस मी लपून बसू, हे जमणार नाही म्हणे आपल्याच्यानं. आता तो देव आहेत, महादेव, ऐकणार नाही. सगळेच लोक ऐकतात असं नाही माऊलीचं, काही काही मनानं डेअरिंग करणारे असतात. बरं ठीक आहे म्हणे, तुमचं तुम्ही पहा. मग काय झालं, विष निघालं. विष निघाल्याच्या नंतर पता लागला, देव लोकायला काढलं, बोलवलं. म्हणले ब्रह्मदेवाला बोलवलं तर ते म्हणले त्याचा घरी नाहीत म्हणून सने सांगून दिलं. विष्णुदेवाला फोन केला, त्याचं मोबाईल असणार कौरव क्षेत्राच्या बाहेर असं म्हणून सने सांगून दिलं. विष्णुदेव सुद्धा आले नाही, महादेव बाबा आले, आले समोर आले. वा 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 वा, ओ भोले बाबा, काय तुमची डेअरिंग. म्हणले डोक्यावर जटा आहे, गळ्यामध्ये शेषनाग आहे, पुन्हा गंगा आहे, सगळं काही म्हणले तुमचं एवढं वैभव आहे म्हणले. मग आता ही स्तुती केल्यावर बाबा जरासं फुगले. फुगल्याच्या नंतर बोला म्हणले काय काम आहे सांगा. माणसाची स्तुती केल्याच्या नंतर मोठेपणात येतो माणूस. त्यावेळेस विचारलं काय काम आहे सांगा. काही नाही म्हणे. भोळे महादेव सांगितलं म्हणे हे विष आहे, ते विष म्हणे तुम्ही पिऊन घ्या. काय केलं, हे विष आहे तो पिऊन घ्या म्हणले. बरं ठीक आहे म्हणे. ते विष महादेवजीनं आपल्या मुखामध्ये घेतलं. मुखाच्या खाली गेलं तर दाह होऊ लागलेला आहे, शरीराचा भरपूर दाह होऊ लागलेला आहे. दाह होऊ लागले त्यावेळेस मग आता शीतळ करण्यासाठी गंगेचं पाणी टाकलं. गंगा आहे, डोक्यामध्ये पाणी टाकलं. नाग असणारा शीतळ आहे, ते थंड असतो नाग, त्यानं सुद्धा शीतळ होत नाही, कशानं शीतळ होत नाही. सगळे उपाय करून पाहिले तर त्यावेळेस जवळ असणारे नारद महर्षी आले. तिकून फिरत फिरत नारद महर्षी आले. आल्याच्या नंतर नारद महर्षीला विचारलं बाबा तुम्ही एवढे उदास का आहात. महादेवाला विचारलं एवढे उदास का आहात. तर महादेवानं सांगितलं बाबा मी विष घेतलेला आहे, फार माझा अंगाचा दाह होत आहे, तर मग याच्यासाठी काय करावं लागल. तर भगवंताचं चिंतन करावं लागेल. विष हळहळला महादेवा, विष हळहळला महादेवा, कंठे धरला राम राजीवा, कंठे धरला राम राजीवा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करे महादेव राम पूजे सदा शिव, सदा शिव राम पूजे सदा शिव, सदा शिव राम पूजे सदा शिव, राम पूजे सदा शिव, सदा भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. त्यावेळेस महादेवजीनं असणार राम राम मंत्र हा जपलेला आहे. तर थोडक्यात पाहू, हा राम राम दोन अक्षर कोठून आले. हे दोन अक्षर कोठून आले बाबा, कसे आले. जरासक मागं जाऊ. वाल्मिक ऋषीनं 100 कोटी रामायण लिहिलं. काय 7 कोटी रामायण वाल्मिक ऋषीनं लिहिलं. लिहिल्याच्या नंतर 3 जाग्यावर वाटप केलं. कुठं
3 जाग्यावर वाटप केलं, स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये वाटप केलं. तर मग किती किती वाटप केलं? 100 कोटीमधून सन्या 33 कोटी वाटप झालं. मागं राहिलं 1 कोटी. 1 कोटीमधून सन्या 33 लाख वाटप केलं. मागं राहिलं 1 लाख. 1 लाखमधून सन्या 33 हजार वाटप केलं. मागं राहिलं 1,000. 1,000मधून सनी 300 वाटप केले. 3 जागी वाटप करायचं महाराज. 300 वाटप केले. मागं राहिले 100. 100मधून सन्या 33 वाटप केले. मागं राहिलं 1. किती? 1. आता इथं तर 2 आहेत महाराज. लोक सांगतील बाबा 2 कोठून आले ते. आता 1 तर इथे 1 आले आणि 2 महादेवांचं 2 अक्षराचं नामजप केलेलं आहे. तर उदाहरण असं आहे, 100 कोटी श्लोक लिहिले. एक श्लोक उरलेला होता. त्या श्लोकामधून 10 अक्षर दिले. 2 श्लोक उरले. 2 अक्षर उरले. 32 अक्षर होते त्या श्लोकामध्ये. त्या एका श्लोकामध्ये 32 अक्षर होते. त्याच्यामधले 10 अक्षर वाटप देऊन टाकले 3 जणाला आणि 2 अक्षर उरले होते मागं. त्या 2 अक्षर म्हणले 3 जणाला वाटप करता येत नाही. मग काय करावं? तर वाटप करायला कोण गेले होते? तर हेच भोले शंकर भोले बाबा गेले होते. मग ते 2 अक्षर त्याच्याजवळ होते. त्याच अक्षराचा त्याईनं जप केला महाराज. म्हणून सन्या ऐसा नामाचा पडिवार गोडी जाणे गिरिजावर. ते द्वितीय चरणात महाराज. ऐसा नामाचा पडिवार ऐसा नामाचा पडिवार पडिवार गोडी जाणे गिरिजावर. ही गोडी कोणाला कळाली? तर भोले शंकर महादेवजीला कळाली. म्हणून सन्या त्याईनं नामाचा हा जप केला. जप केल्याच्या नंतर त्याचं विष असणारा हा हाळ विष असणारं शीतळ झालं महाराज. तर एवढा नामाचा महिमा फार काही मोठा आहे. नात्राया वर्णन करून सन्या गेले बा. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. राम संकल्प धरुणी राय. मग एवढा असा नामाचा महिमा किती जरी पातक असलं तरी हे नामानं जळल्या जातो. तसेच आपले हनुमंतराया असणारे नामाचं चिंतन करणारे नामाचे अग्रगण्य जर असतील तर हनुमंतराय आहेत. जो जो स्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. सारथी साडंग धरू अर्जुनेसी. हे अर्जुनेच्या ध्वजावर राहून सन्या कौरवाचा निपात करणारे उपकार करणारे हनुमंतराया फार काही मोठे मोठे कामं केले. हनुमंतरायानं सीतासुद्धी केली. सीतासुद्धी करून सन्या पुढे येऊन टाइम किती राहिला? मला टाइम किती वाजता? 10:15 झाली. बरं सोडायचं ना.
चालते एक ठीक आहे. तर हनुमंतराय असणारे नामाचे अग्रगण्य आहेत. फार महत्वाचं आहे. हनुमंतराय एवढं नाम घेणारं कोणी नाही या जगामध्ये दुसरं. म्हणून सन्या प्रभू रामचंद्र असणारे त्याईनं आपल्या हृदयामध्ये साठवलेला आहे. महाराज मुद्दा थोडशा 2 मिनिटामध्ये सांगतो नामाचं महत्त्व किती आहे. नाम आहे तर हनुमंतरायानं सेतुबंधन केलं. सेतुबंधन केलं किती दिवसात केलं, किती लांब केलं, किती रुंद केलं. सेतुबंधन झालं हे सगळ्यालाच माहीत आहे. पण लांब किती होतं 100 योजने, रुंद किती होतं 10 योजने. बांधलं किती दिवसात तर 3 दिवसामध्ये बांधलं. पहिल्या दिवशी 14 योजने बांधलं, दुसऱ्या दिवशी 26 योजने बांधलं, तिसऱ्या दिवशी 26 14 39 40 झाले. हनुमंतरायानं एकाच उडाणामध्ये 7 पर्वत आणले. 7 पर्वत आणून सन्या साती 49 लांबीचा सेतू हनुमंतरायानं एकट्यानं एकाच खेपामध्ये बांधला. 49 अधिक 40 89 एक योजना सुग्रीवानं बांधलं. 10 योजने राहिलेले सगळ्या वानरानं बांधलं. असा हे कशाच्या भरोश्यावर बांधलं तर नामाच्या भरोश्यावर बांधलं. असं काही नामाचा फार महिमा मोठा आहे आणि फार काही सुंदर आहे. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करतो आणि श्रोते सज्जनाच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या गुरुबंधूच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या गुरुला साष्टांग प्रणिपात करतो आणि कथेला इथंच थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी हरी हरी. श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद दिलीप महाराज यांना साथ करतील शामराव महाराज किंवा मोतीराम महाराज किंवा मी पण करू शकतो. हा मोतीराम महाराज साथ करतील दिलीप महाराजाला. एका जनार दनी सार 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 एका जनार दनी ब्रह्मज्ञानाचे हे घर ब्रह्मज्ञानाचे घर ऐसा नामा साबणीवार ऐसा नामा साबणीवार ब्रह्मज्ञानाचे परिवार ब्रह्मज्ञान
गोडी जाणे गोडी जा गोडी जाण गोडी जाणे गोडी जाणे आना गोडी जाणे गिरिजावर 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 हे गोडी जाणे गिरिजावर धाप मग ग रे ग धाप मग रे ग सा रे ने 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 धन सा सा रे ग ग रे ग म ग म प द म प द नि सा गिरिजावर 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 गोडी जाणे गिरिजावर गोडी जाणे जाणे गोडी गोडी जाणे गिरिजावर गिरिजावर हे गोडी जाणे